सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या या आपल्या सादरीकरणाच्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण अनंत कुमार जोशी, विजयजी ढेंगे यांच्या शंखनादानं आणि प्रदीप आडूर यांच्या प्री-नियोजित रेकॉर्डेड शंखनादानी करूया. अनंत कुमार. विजयराव. ओम पंचजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. प्रदीप अडूर. हा डॉक्टर. अनंत कुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप आडूर यांनी सुमधुर शंखनादानं या आपल्या सादरीकरणाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त करून दिले. खूप छान वातावरण निर्मिती झाली आहे. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे आहेत आणि असतात, परंतु आपण त्यांना नेहमी विनंती करतो की त्यांचं पण सादरीकरण आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी मला सादरीकरण या आपल्या विषयाबद्दल सांगायचं आहे. हा एक असा विषय आहे की आपल्यापैकी प्रत्येक सभासदाला ह्याच्यात भाग घेता येणार. तो कसा? जे आपल्यामध्ये कवी आहेत त्यांच्या कविता सादर होतील. आता कविता सादर करताना त्याचं शीर्षक शांतपणे सावकाशेनं दोनदा सांगायचं आणि कवितेची प्रत्येक ओळ 2 वेळा सांगायची. कारण कवितेच्या एका ओळीमध्ये किती अर्थ सामावलाय आपल्याला माहिती असतं, पण समोरच्याच्या मेंदूमध्ये श्रावण शक्तीने ते शब्द जाऊन त्यांना त्याचा अर्थ लागणं हा आपला उद्देश असतो आणि त्याला सादरीकरण म्हणतात. त्यामुळे लेखन स्वलिखित किंवा स्वरचित करणं वेगळं आणि ते सादर करणं हे त्याच्यामधलं एक वाढीव भाग आहे. आता लेखनाच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या ज्येष्ठांच्या आयुष्यात अनेक चांगले, धक्कादायक, शिकवणारे अनुभव घडलेले असतात. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एक ललित वाङ्मयाचे लेखक वगैरे असण्याची गरज नाही. परंतु एक उद्देश नक्कीच आहे की कितीही विषय मोठा असला किंवा छोटा असला तो 4 मिनिटात बसवायचा. छोटा असेल तर वाढवून 4 मिनिटं करायचं आणि मोठा असेल तर 4 मिनिटामध्ये त्याला काटेकोर बसवायचं आणि त्याचंही सादरीकरण स्पष्ट शब्द, स्पष्ट उच्चाराने की आपलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द समोरच्याला स्पष्टपणे ऐकू येईल असा सादर करायचा. आणि त्यावेळेला आपल्या समोरच्या कागदावर आपण वाचत असो तर त्याचबरोबर मधून मधून ज्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात, म्हणजे प्रेक्षकांकडे, म्हणजे ऑनलाईन मध्ये आपल्या कॅमेराकडे बघायचं. आणि त्यामुळे लेखन स्वरचित, स्वलिखित आणि सादरीकरण हे एकमेकांवर अवलंबून जर विषय आपण ठेवले तर आपण सर्व लोकांपर्यंत फार सहजपणे पोहोचू शकतो. आणि त्यामुळे हा विषय आपल्याला
महत्वाचं आहे. तर आता आपण विनंती करूया डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना त्यांचं सादरीकरण करण्यासाठी. शुभदाताई, पाणी पिऊन घ्या अगोदर. हो, प्याले प्याले. हा, करा सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा यांच्या निबंध वक्तृत्व आणि वादविवाद विभागातर्फे आयोजित केलेल्या काका डोरले राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धेमध्ये दिलेला विषय होता संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान. याचे 3 भाग आपण ऐकलेले आहेत आणि आज आपण 4थ्या भागाकडे जाणार आहोत. याच्या आधीचं शेवटचं विवेचन असं होतं की एकनाथांचं काम म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये आता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे या भावनेसाठी किंवा या भावनापूर्तीसाठी ते आपल्या वाड्यातच कीर्तनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक एकता घडवण्याचा प्रयत्न करीत होते. सर्व संतांना समाजाने खूप त्रास दिला, हा इतिहास आपल्या पुढे अजर अमर आहे. तीच गोष्ट एकनाथांच्या बाबतीत सुद्धा घडली की खरे तर हे सगळं काम ते समाजासाठी करत असताना समाजाने त्यांना प्रचंड त्रास दिला. पण नियती ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या विरोधात कशी उभी राहते याचं एक अगदी वस्तुपाठ म्हणजे एकनाथांचं जीवन. आतापर्यंत समाज त्यांना त्रास देत होता, पण आता त्यांचा स्वतःचा मुलगा हरिपंडित हा त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. पण नाथ अखंड शांतीचं व्रत घेऊन शांत होते. कारण आपल्याला संतांचा स्वभाव माहित आहे की विश्वाच्या रागाने जग हे पेटून निघालं तरी संत मुखे व्हावे पाणी. आणि याच न्यायाने ते शांत होते आणि त्यांना माहित होतं की आपल्यावर असलेली गुरुकृपा आणि विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्याला नक्की सारतील. याच तात्पर्य म्हणजे आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. श्रीनाथांनी वाङ्मयातून कवित्व धर्म उभा केला तर चिंतनातून त्यांनी भागवत धर्म उभा केला. त्यांच्या एकनाथी भागवताची श्लोक संख्या आपण ऐकली तर आपलं हृदय दडपून जातं. एकनाथी भागवताच्या श्लोकांची संख्या 18,000 आहे, तर भावार्थ रामायणाची 36,000 आहे. त्यांच्या चतुश्लोकी भागवतात गुरुकृपा, गुरुभक्ती, माया, तप, वैकुंठ महिमा, नाम महिमा, हरिभक्तांची लक्षणे, समाधी, भागवताची दशलक्षणे अशा अत्यंत मौलिक आध्यात्मिक जीवन मूल्यांचा अंतस्फूर्त स्रोत वाहतो आहे. तसेच नाथांचे वाङ्मय थक्क करणारे आहे. त्यांच्या काळी परकीय व जुलमी राजवटीच्या त्रासाने समाज मन पोळून निघालं होतं. अशा परिस्थितीत श्रीनाथाने भावार्थ रामायणाद्वारे समाज मनावर उदात्त जीवन मूल्यांचा संस्कार करून त्यांच्या स्फूर्ती प्रेरणा निर्माण केली. नाथांच्या अन्न साहित्याबरोबरच त्यांच्या भारुडांनी समाजात जागृती निर्माण करून त्यांचे प्रबोधन केले. ढोंगी, पाखंडी, धर्मांड या सर्वांना त्यांनी कठोर शब्द प्रहाराने योग्य ती जागा दाखवली आणि म्हणूनच नाथ म्हणतात
नाठाळाचे माथा हाणू काठे. म्हणजे इथे त्यांना कठोर शब्दांची रचना करावी लागली आणि ती अपरिहार्य होते. नाथ म्हणतात नाठाळाचे माथा हाणू काठे, आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात नाचू भगवंताचे भजने, करू मी तू पुणाची बोळवण, गुरुचरणी करू सर्वस्वी समर्पण. ही सगळी जीवनमूल्ये आणि या जीवनमूल्यांच्या बळावर त्यांनी दत्त, राम, शैव परंपरांचा समन्वय राखला. आध्यात्मिक संकेताच्या सर्व ज्ञान मुद्रा नाथांच्या रचनेत हारीने व विशेषत्वाने समाविष्ट झाल्या आहेत. त्यांची सर्वात श्रेष्ठ जीवन मूल्यांची तरल अनुभूती म्हणजे या विश्वाच्या विश्वपालक यशोदेला जर आई म्हणतो, तर मी माझ्या गुरुनं म्हणजे जनार्दन स्वामींना आई म्हणत आहे. किती थोर विचार कल्पना आहे. यापेक्षा मातृत्वाची आणखी सरस व्याख्या काय होऊ शकते. म्हणून आपल्या 5 गवळणी आणि या गवळणीच्या त्या समारोपामध्ये ते म्हणतात सगळे रंग झाले आत्मरंग. ज्ञानेश्वराने तुकारामाने हेच मानले की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला पांडुरंग. म्हणजे अंतःकरणातला भेद अद्वैत संपलं की एकच रंग उरतो, तो म्हणजे भक्तीचा, आणि तो आत्मरंग आहे. आणि म्हणून नाथ म्हणतात सगळे रंग झाले आत्मरंग, एका जनार्दनी अवघा झाला श्रीरंग. अशा तऱ्हेचा जीवन मूल्यांचा गुरुभक्ती, गुरुप्रेम, उत्कट आविष्कार ही नाथांच्या साहित्याची सर्वश्रेष्ठ खूण आहे. अशा त्यांच्या साहित्याने मराठी माणसाला धैर्य दिले. म्हणजे संत वाङ्मय का वाचायचं, कशासाठी वाचायचं, ते जन्म मरणाचा फेरा तर चुकवणार आहे, पण भगवंताने दिलेलं जे आयुष्य आहे ते आहे त्यापेक्षा कसं सुंदर करता येईल, भगवंताच्या सारखं कसं होता येईल, आणि आपलं आयुष्य उन्नत करण्याकरता काय केलं पाहिजे याचा वस्तुपाठ आहे. नाथांच्या साहित्यानं मराठी माणसाला धैर्य दिलं आणि उन्नत केलं. संकुचिततेतून त्याला व्यापक विचार करायला लावले. म्हणजे मीपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान हे करायला लावलं. नवविधा भक्तीच्या माध्यमातून त्यागापेक्षा प्राप्त साधनाने जीवन सुंदर करण्याची थोर शिकवण दिली आहे. हेच सर्वश्रेष्ठ जीवन मूल्य आहे. यानंतर आपण श्री संत नामदेवांच्या साहित्याचा परामर्श घेऊ, पण तो आता वेळेच्या संकुचिततेमुळे आपल्याला पुढच्या कार्यक्रम घेऊ. आपण अत्यंत तन्मयतेने ऐकता आणि प्रतिसाद देता याचा मला खूप आनंद आहे. जय श्रीराम. वाह डॉक्टर, खूप छान वा, खूपच आमच्यापर्यंत छान. माहिती मस्त. पोहोचवताय. धन्यवाद धन्यवाद. खूप छान माहिती, खूप छान खूप माहिती. छान, खूप छान माहिती. छान, खूप छान. थँक्यू. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझा विषय आहे न लगे चंदना सांगावा परिमळ, न लगे चंदना सांगावा परिमळ. अलीकडेच 10 मार्च 2025 रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांच्या हस्ते जरा परत बोलते.
अलीकडेच जनस्थान पुरस्कार प्रदान समारंभ नाशिकमध्ये संपन्न झाला. 10 मार्च 2025 रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार नाटककार श्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. एक अगदी छोटी पण आशयाने मोठी गोष्ट या समारंभात दिसली. पुरस्कार स्वीकारताना श्री आळेकर यांनी आपली पादत्राणे काढून बाजूला ठेवली. एखाद्या मंदिरात गेल्यावरच्या भक्तिभावाप्रमाणे गाभाऱ्यात जाण्यापूर्वी आपण आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवतो. त्याप्रमाणे कुसुमाग्रज नाशिक त्याप्रमाणे त्यांनी पादत्राणे काढून ठेवली. कुसुमाग्रज नाशिकचेच नव्हे तर महाराष्ट्राचेही एक दैवत आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रतिष्ठानाचा पुरस्कार स्वीकारताना श्री आळेकर यांनी आपली पादत्राणे काढून ठेवली. हा विनय अंगभूतच असावा लागतो. तो मारून मुटकून शिकवता येत नाही. तेव्हा हा एक चंदनाचा परिमळ या व्यक्तीचा आपण पाहिला. आता दुसरं, हिंदी सिनेसृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्राण यांचा अशाच छोट्या विनयशील कृतीने साऱ्यांची मने जिंकून घेतली होती. एका संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्याआधी प्राण हे प्रथम मंचावर श्रोत्यांसमोर आले. त्यांनी गुडघे टेकले, मस्तक जमिनीवर टेकले आणि नंतर उभे राहून प्रेक्षकांना हात जोडून नमस्कार केला. आपल्या प्रेमामुळेच मला आज हा पुरस्कार मिळत आहे, अशा आशयाचे छोटे भाषण त्यांनी केले. हा विनय त्यांच्यात स्वभावताच होता. ते भूमिका खलनायकाच्या करत तरी हिंदी सिनेसृष्टीत सर्वात सभ्यगृहस्थ म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या आयुष्याच्या उत्तर काळात उपकार ह्या चित्रपटापासून त्यांनी सहृदय व्यक्तींच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यांचा अंगभूत विनय त्यांच्या अशा या छोट्या पण थोर कृतीतून दिसून येतो. न लगे चंदना सांगावा परिमळ. तिसरं उदाहरण, ज्येष्ठांचा मान ठेवण्या संदर्भातलं अशीच एक आठवण. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचा सरदार म्हणजे मोठा अधिकारी, त्यांना एकदा शाहू महाराजांचा फोन आला. या सरदार महोदयांच्या सेवकाने तो फोन घेतला आणि मालकांना सांगितले, तुमच्यासाठी महाराजांचा फोन आहे. ते अधिकारी म्हणाले, अरे बापरे, थांबा थांबा, मी असा बोडक्या डोक्याने फोन घेणार नाही. आधी फेटा टोपी असं काय ते फोटा घालून मग फोन घेतो. अशा पद्धतीने त्यांनी फेटा का काय टोपी ती घातली आणि मग फोन घेतला. तर या अधिकाऱ्याने बोडक्या डोक्याने किंवा फेटा घातलाय की नाही हे फोनवरून त्यांना दिसणार होतं का? पण अधिकाऱ्याचा विनयच असा होता की महाराजांशी फोनवर जरी बोलायचं तरी आपण योग्य वेशभूषा आपली असली पाहिजे. ही सुद्धा एक नम्रताच आहे. न लगे सांगावा चंदना परिमळ. असंच एक उदाहरण, संगीत क्षेत्रातले गायक किंवा वादक कोणीही व्यक्ती आपल्या गुरुचे नाव उच्चारताना स्वतःच्या कानाला स्पर्श करतात आणि नंतर मी गुरुपेक्षा खूप लहान आहे, काही चूक भूल झाली
तर गुरुंनी मला क्षमा करावी अशा आशयाचा गुरूंच्या नावाच्या उच्चारण्यास बरोबर ते कानाला कान धरण्यामागे असा त्यांचा भाव असतो की ते नाव घेण्याआधी मला त्यांनी क्षमा करावी अशा भावाने हे गायक वगैरे कान धरतात. न लगे चंदना सांगावा परिमळ. काही उदाहरणं पुढच्या वेळेला. धन्यवाद. वा. भारतीताई. छान भारतीताई, मस्त धन्यवाद. विवेचन. भारतीताई मस्त झालं. छान छान. धन्यवाद. वेगळा विषय छान वाटला एकदम. जास्त वाटलं. संख्येने ऐकायला या. आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात. गेल्या सोमवारी गुरुप्रतिपदा झाली. गुरुप्रतिपदा म्हणजे श्री गुरूंचे म्हणजेच नरसिंह सरस्वतींचे निजानंदी गमन, त्याबद्दलचीच गोष्ट आहे. यवन राजाची भेट घेऊन झाल्यावर श्री गुरु गाणगापूरला गुप्तपणे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रकट स्वरूपात राहिलो तर जसा तो यवन राजा आला तसे इतर यवनही येतील, म्हणून गुप्त राहणेच श्रेयस्कर होते. लौकिक दृष्टीने श्री गुरु श्रीशैल्य पर्वतावर यात्रा करायला निघाले. सारे भक्त श्री गुरूंना निरोप द्यायला निघाले. हे स्वामी, आम्हाला सोडून जाऊ नका, आमचा त्याग करू नका. अशा प्रकारे भक्त जेव्हा श्री गुरूंची नाना प्रकारे विनवणी करू लागले तेव्हा श्री गुरु म्हणाले, कोण म्हणतो मी तुम्हाला सोडून जात आहे? बिलकुल चिंता करू नका. मी देहाने जरी श्रीशैल्य पर्वतावर जात असलो तरी मनाने मात्र इथेच गाणगापुरात आहे. सदा सर्वदा आम्ही मठातच असणार, परंतु ते गुप्त रूपात हे ध्यानात घ्या. आम्ही दररोज स्नान करावयास अमरजा संगमावर जाणार. जे भक्त माझे प्रेमी असतील त्यांना मात्र मी प्रत्यक्ष दिसल्याशिवाय राहणार नाही. मी फक्त लौकिक दृष्ट्या श्रीशैल्य पर्वतावर जात आहे. मी प्रातःसंध्या कृष्णा नदीच्या तीरावर करणार आहे. तिथेच म्हणजे नरसिंहवाडीतच पंचनदी संगमावर औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करणार आहे. दुपारी भीमाअमरजा संगमावर स्नान करायला मी येईन. तिथेच पूजा वगैरे करून मठाकडे परतेन. ह्या गाणगापुरात मी रात्रंदिवस वास्तव्य करून राहणार आहे, तेव्हा काळजी करू नका. मी इथेच तुमच्यामध्ये आहे. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना आज्ञा केली की त्वरित एक पुष्पाचे आसन तयार करा. त्यावर बसून मल्लिकार्जुनाला भेटण्यासाठी आम्हाला पैलतीरी जाणे भाग आहे. श्रीगुरूंनी पुष्पांचे आसन त्वरित करा असे म्हटल्याबरोबर सारा शिष्यगण त्याच कामाला लागला. काहींनी शेवंतीची फुले आणली, काहींनी कमळ, कल्हार व मालतीची फुले आणली. सर्वांनी मिळून एक फुलांचे शोभिवंत आसन तयार केले व गंगा नदी किनाऱ्यावर ठेवले. श्रीगुरु साऱ्या शिष्यांना म्हणाले की तुमचे काम झाले आहे तेव्हा तुम्ही परत जा. श्रीगुरूंना सोडून जाताना साऱ्या शिष्यांना खूप दुःख होत होते. श्रीगुरु म्हणाले की मनात काही किंतु न आणता तुम्ही गाणगापुरी परत जा. लौकिक दृष्ट्या मी जरी दूर जात असलो तरी मी तुमच्या जवळच आहे. मी प्रत्येक शिष्याच्या व भक्ताच्या घरी असेन. असे सांगून श्रीगुरु पुष्पासनावर बसले. त्यांनी साऱ्यांचा निरोप घेतला. तो दिवस अति पवित्र होता. बहुधान्य संवत्सरा गुरुग्रह कन्या राशीत असताना शिशिर ऋतू
माघ मासी कृष्ण पक्षी प्रतिपदा या तिथीवर शुक्रवारी सूर्य उत्तरायणात असताना संक्रांतीच्या कुंभ पर्वावर श्रीगुरु आनंदाने पुष्पासनावर बसले. श्रीगुरु आपल्या शिष्यांना म्हणाले की आम्ही जरी निजधामाला जात असलो तरी तिकडे पोहोचताच खूण म्हणून तुम्हाला प्रसाद पुष्प पाठवू. आमच्याकडून शेवंतीची फुले येतील, त्या फुलांचा स्वीकार करा व भक्तिभावनेने पूजा करा, म्हणजे लक्ष्मीचा वास अखंड तुमच्या घरी राहील. आणि एक खूण सांगतो, मला संगीत खूप आवडते. जो माझे स्मरण झाल्यावर गायन करील त्याच्या घरी माझे वास्तव्य असेल, त्याच्यावर माझी विशेष प्रीती असेल. त्याच्या घरी रोगराई व्याधी असणार नाही, दारिद्र्य नाहीसे होईल. आपल्या पुत्रपौत्रांसह तो आनंदाने शतायुषी होऊन राहील. हे माझी चरित्र वाचतील व ऐकतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. याविषयी मनात किंचितही किंतु बाळगू नका. एवढे बोलून श्री गुरु अदृश्य झाले. सारे शिष्य श्री गुरु जिकडे अदृश्य झाले त्या गंगेच्या किनाऱ्यावर एकटक पाहत उभे राहिले. त्याच वेळी गंगेच्या पैलतीरावरून किनाऱ्यावर काही नावाडी आले व ते आम्ही श्री गुरूंना पाहिले असे म्हणू लागले. नावाड्यांच्या तोंडचे हे बोल ऐकून शिष्यवर्ग आश्चर्यचकित झाला. ते पुढे म्हणाले की आम्ही एका मुनीश्वरांना पाहिले. त्यांनी संन्यासी वेश धारण करून हातात दंड घेतला होता. त्यांचे नाव नरसिंह सरस्वती होते. त्यांनी आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी निरोप दिला आहे. ते म्हणाले, जरी आम्ही कर्दळीवनात जात असलो तरी आमचे अखंड वास्तव्य गाणगापुरातच असेल. तुम्ही आपापल्या घरी जा, माझी भक्ती करा व वंशोवंशी सुखी राहा. ते नावाडी पुढे म्हणाले की आम्ही निघून गेल्यावर काही फुले पाण्यातून येतील, ती सारी फुले प्रसाद म्हणून घ्यावी असे म्हणून श्री गुरु निघून गेले. आता सारेजण किनाऱ्यावर बसून फुलांची वाट पाहू लागले. इतक्यात 4 प्रसादाची फुले पाण्यातून आली. मुख्य शिष्यांनी ती काढून घेतली. अशा तऱ्हेने आपल्या मनातले विचार शिष्यवर्गाला सांगून श्रीगुरु श्रीशैल्य पर्वतावर जाण्यासाठी निघाले. श्रीगुरु निघून गेले हे पाहून सारा शिष्यवर्ग उदास झाला. मनोमनी श्रीगुरूंचे चिंतन व मनन करीत सारे शिष्य मठाकडे परतले. तो काय आश्चर्य! मठात श्रीगुरु आनंदाने बसलेले सर्वांनी पाहिले. सारा शिष्यवर्ग विस्मित झाला. खरोखरच श्रीगुरुनाथ म्हणजे साक्षात परब्रह्मच आहेत. ते सर्व चराचरात भरून राहिले आहेत. त्यांचे जे प्रेमळ भक्त होते त्यांनाच ते मठात बसलेले दिसले, आणि तेही क्षणभरच. कारण पुढच्याच क्षणी श्रीगुरु अदृश्य झाले. श्रीगुरु गुप्त रूपाने राहिले. आपल्या शिष्यवर्गाला श्रीगुरुनाथांनी दृष्टांत मठात दिला. काय होता तो दृष्टांत? श्रीगुरु श्री शैल्य पर्वतावर आले असून त्याच पर्वताखालील पाताळगंगा या तीर्थक्षेत्री ते वस्ती करून आहेत असा दृष्टांत दिला. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. छान झालं, छान वर्णन केलंय सगळं. सुंदर सुंदर. छान छान, सुंदर सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याकडे आता ऑनलाईन सादरीकरणाला प्रथमच सुवर्णताई कुलकर्णी प्रथमच. सादरीकरण करतायत. सुवर्णताई, करा सुरुवात करा. हा. मी माझ्या नातवाला गोष्ट सांगायसाठी मी स्वरचित म्हणजे महाभारत आणि रामायणातनं थोडे थोडे प्रसंग घेऊन एक गोष्ट तयार केली. भीमाचे गर्भहरण तयार करून ठेवली होती. एक दिवस नातू आला, ए आजी मला गोष्ट सांग, मला काही हे चैन पडत नाहीये, कंटाळा आलाय, कोणी बाहेर खेळायला पण नाहीये. तर मी म्हणलं ये बस.
तर मग तो म्हणाला, मी म्हणते त्याला, तुला रामायण महाभारत माहिती आहे का? हो, थोडं थोडं माहिती आहे. मग तुला मी एक भीमाचे गर्वहरण म्हणून गोष्ट सांगते. गर्वहरण म्हणजे काय? गर्वहरण, मी म्हटलं तुला गोष्ट सांगितली की कळेल तुला. तर तो म्हणाला, बर सांग. मग बसला तिथे ऐकत. मग मी म्हटलं की राम रावणाचं युद्ध चालू होतं. तर दोघंही एकमेकांना इकडे बाण मारत होते. तर एकदा एकदम रावणाचा बाण लक्ष्मणाच्या छातीत घुसतो आणि लक्ष्मण बेशुद्ध पडतो. मग लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर सगळे हे होतात, राम वगैरे. पण ते म्हणतात, आता ह्याला शुद्धीवर कसं आणायचं? तेवढ्यात सांदीपनी ऋषी तिथे असतात. सांदीपनी ऋषी म्हणतात की याला संजीवनी वनस्पती मेरू पर्वत, उत्तरेला मेरू पर्वतावर आहे, तर ती कोण आणून देईल का? तर ते चुरून त्याचा वास दिला की लक्ष्मण लगेच शुद्धीवर येईल. पण राम म्हणतात की मग आता कोण आणणार तितक्या लांब न जाऊन? तर मारुतीराया पण तिथे असतात. जिथे राम तिथे मारुतीराया असतात बरं का, कारण राम भक्त आहे मारुतीराया. तर मग मारुतीराया म्हणतात की रामराया, तुम्ही काळजी करू नका, मी आणतो वनस्पती. पण ऋषीवर ती ओळखायची कशी वनस्पती? तर मग ते म्हणतात की अरे तिथे चमचमणारी जी वनस्पती आहे ती घेऊन ये. तर मग शेवटी मारुतीराया उडत 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 जातात मेरू पर्वताच्या तिथे. त्या उतरतात, तर त्याला सगळीकडे चमचम करणारीच वनस्पती दिसतेय. मग ते म्हणतात की बापरे, आता ह्याच्यामध्ये कोणती संजीवनी वनस्पती असणार आहे? मग ते म्हणतात की जाऊ दे, आपण वेळ घालवायच्या ऐवजी आपण डोंगरच उचलून येऊयात. म्हणून डोंगर उचलतात आणि घेऊन येतात आणि ऋषींना सांगतात की मला न समजली नाही संजीवन वनस्पती कोणती, मला सगळी चमचमणारी दिसायला लागली. म्हणून मग ऋषीवर बघतात आणि त्याच्यातली वनस्पती काढून चुरगळून त्याला लक्ष्मणाला वास देतात. लक्ष्मण शुद्धीवर येतो. मग मारुतीराया म्हणतात की मग आता मी हा डोंगर परत नेऊन ठेवतो. म्हणून पुन्हा राम मारुतीराया डोंगर उचलतात आणि ओढत ओढत जायला लागतात. तर तेवढ्यात जाता जाता काय होतं की मारुतीरायाला वरनं असं खालून असं धप 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 चालताना जोर जोरात पावलांचा आवाज येतो. मारुतीराया म्हणतात, कोण एवढं जोर जोरात चालतंय खाली बघून? खाली बघून म्हणतात. तर पावलांचा एवढा जोर जोरात आवाज करण्यासाठी त्याला काय, त्याची शक्ती हे चालली आहे का? त्याला गर्व झाला का शक्तीचा? म्हणून खाली बघतात तर भीम. मग तो म्हणतो की भीमाला एवढा कसला गर्व झालाय? त्याच्या शक्तीचा गर्व झालाय का? तर मग थांबा, त्याचा गर्व उतरवायलाच पाहिजे आपण. म्हणून मारुतीराया डोंगर घेऊन खाली उतरतात. एका रस्त्याच्या कडेला डोंगर ठेवतात आणि एका त्याच्या कडेलाच बाजूलाच म्हाताऱ्या वानराचं रूप घेऊन असं आपली शेपटी रस्त्यावर सरळ पसरून ठेवतात आणि तिथे बसतात. तर तेवढ्यात भीम तिकडनं धप 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 पावलं टाकत येतो. तर बघतो तर रस्त्यात आडवी शेपटी दिसते. मग अजून त्याला राग येतो. तो म्हणतो की ही शेपटी इथे कशी काय आली रस्त्यामध्ये मध्येच? मग तो म्हणतो की बघतो इकडे तिकडे, तर एक वानर रस्त्याच्या कडेला बसलेलं दिसतं. तर तो म्हणतो, म्हातारं वानर असतं ते, तर तो म्हणतो, त्याला राग आलेला असतो, ए माकडा, शेपटी काढ तुझी बाजूला, शेपटी काढ. तर तो म्हणतो, अहो दादा, मला उचलत नाही हो, तुम्ही जरा ती बाजूला करा आणि जा. म्हणून मग तो म्हणतो की माकडा, तुला कळलं नाही का मी काय बोललं ते? तर तो म्हणतो, अहो दादा, तुम्ही तर किती बलवान शक्तिवान दिसताय, तुम्ही माझी शेपटी दूर बाजूला करा आणि जा. मग त्या गदा ठेवतो, आधी एका हाताने उचलायला जातो शेपटी, उचलतच नाही. मग पुन्हा म्हणतो की असं असं कसं झालं, माझा हात लागला नाही का? म्हणून पुन्हा एकदा उचलायला जातो, नाही. मग दोन्ही हात लावून गदा गदा हलवतो, तरी हलत नाही शेपटी. एकदम हलवता हलवता धाक्कन मागे पडतो. मग त्याला कळतं की हा वानर नाहीये, हा कोणीतरी देव माणूस असला पाहिजे. तर आपण क्षमा मागूयात त्यांची. मग गदा घेतो आणि वानरा समोर जातो. म्हणतो, वानरराज, मी चुकलो, मी तुम्हाला नाही नाही ते बोललो आणि तुम्ही मला हे क्षमा करा, मी चुकून हे केलं. तर तो म्हणतो की की मी एवढा ताकदवान भीम आहे, शक्तिवान ताकदवान, तरी मला तुमची साधी शेपटी उचलली नाही. तेव्हाच मी म्हणलं की हे कोणीतरी तुम्ही आहे. तर तुम्ही खरंच सांगा, तुम्ही कोण आहात? हात जोडून त्यांच्याकडे. मग मारुतीराया अशा मोठे हे होतात, प्रगट होतात
आणि म्हणतात भीमा तुझ्या अंगात शक्ती आहे, ताकद आहे, बळ आहे, तर त्याचा उपयोग तू चांगल्यासाठी कर, वाईटासाठी तू करू नको त्याचा उपयोग. तर तुला सगळीकडे तुला यश लावेल, हा माझा तुला आशीर्वाद आहे. तर भीम हात जोडून म्हणतो, मारुतीराया मी पुन्हा अशी चूक कधी करणार नाही, मला क्षमा करा. मग पुन्हा मारुतीराया डोंगर उचलतात आणि ठेवायला तिकडे जातात. तर हा म्हणतो अगं पण गर्भहरण तू काय सांगितलं, हे बघ आता मारुतीराया एकदा हे भीम आहे एकदम बलवान शक्तिवान आणि त्याला साधी शेपटी उचलता आली नाही, म्हणजे त्याला आधीच गर्वच झाला होता की माझ्या अंगात शक्ती आहे, मी बलवान आहे, हे आहे, आणि त्याला शेपटी उचलता आली नाही. त्याचं गर्भहरण करण्यासाठी मारुतीने ती शेपटी पसरली होती की त्याला उचलताच येणार. मग अशा रीतीने त्याला कळलं की आपला साधी शेपटी मला उचलता आली म्हणजे माझ्या शक्तीचा काय उपयोग आहे. म्हणून केव्हाही चांगले जर गुण असतील आपल्या ह्याच्यात तर त्याचा गर्व करू नये, त्याचा चांगल्यासाठी उपयोग करून घ्यावा, असा त्याच्यातून संदेश मिळतो आपल्याला. पण मग तो म्हणतो अगं आजी पण तू रामायणामधनं महाभारतात कधी शिरलीस कळलंच नाही की. धन्यवाद. वा वा वा. छान छान. छान 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 गोष्ट. आणि वाचन न करता व्यवस्थित स्वतःची सांगितली. वाचन न करता स्मरण शक्ती खूप छान. छान छान. मी तयार केली. छान गोष्ट. मस्त. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे पुढच्या आठवड्यात दास नवमी येते. माघ कृष्ण दास नवमी म्हणून साजरी केली जाते. तर त्या निमित्ताने श्री समर्थांना कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांच्याच दासबोधातलं छोटस टिप्पण मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते. उत्कटतेचा कीर्तीचा ध्यास याबद्दल समर्थांनी बरंच काही सांगितलं आहे. ते थोडक्यामध्ये उत्कटतेचा कीर्तीचा ध्यास. जनतेची काळजी वाहणारा समाजनेता असो, घरसंसार चालवणारी प्रापंचिक व्यक्ती असो, की काहीतरी साहस करण्याची धमक अंगात असणारी युवा पिढी असो, त्यांनी आपल्या प्रगतीसाठी उत्कटतेने कार्य करावे व कीर्ती संपादन करावी असे श्री समर्थांनी आपल्या आचरणातून उपदेशिले आहे. कमी दर्जाचे मिळमिळीत ध्येय तसेच आचार विचारही असे मिळमिळीत समर्थांना काही नकोसे होते. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. तेजोहीन, गतिहीन, बलहीन, अगदीच हलके, संकुचित, सामान्य असणाऱ्या आचार विचारांना स्थान न देता भोवतालच्या उत्कट भव्य गोष्टींचा स्वीकार करून निरपेक्षतेने जगात प्रसिद्ध व्हावे असा समर्थांचा आग्रह असायचा. काही एक उत्कटते विण कीर्ती कदापि नव्हे जाण, उगाच वणवण हिंडोन काय होते. उत्कटता म्हणजे मनाची तळमळ, मनापासून कार्य करण्याची इच्छा, त्यासाठी सर्व प्रयत्नांनिशी झोकून देण्याची वृत्ती. अशी उत्कटता प्रत्येक कृतीमध्ये किंवा महत्वाच्या कार्यामध्ये नसेल तर यशस्वी किंवा कीर्ती मिळू शकत नाही, मिळणार नाही. उगीच निरर्थक हिंडणे, बोलणे, वेळ वाया घालविणे काही कामाचे नाही. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई. उत्कट निस्पृहता धरिती, त्याची कीर्ती दिगंती फाकती. उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. देवाची भक्ती करण्यामध्ये, ज्ञानकण मिळवण्यामध्ये, चातुर्याने वागण्यामध्ये, भजन योगादी कृतींमध्ये उत्कटता, तल्लीनता, प्रामाणिकपणा, खडतर प्रयत्न असल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकणार नाही. आणि केवळ स्वहिताची काळजी न घेता जनतेचे कल्याण साधल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही. अशा प्रकारे तत्कालीन निष्क्रिय
चेतनाहीन झालेल्या समाजाला उत्कटतेचा ध्यास धरण्यास, जन्माला आल्यासारखे काही कीर्ती मिळवण्यास श्री समर्थ प्रवृत्त करतात. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले. शहाणे करून भुलले, काय सांगावे. देवाचा निस्सीम भक्त म्हणून, परपीडा हरणारा परोपकारी म्हणून, देव देश धर्मासाठी झुंजणारा झुंजार नेता म्हणून काहीच कीर्ती न मिळवता इतर पशुपक्ष्याप्रमाणे स्वार्थ साधून राहिले, आले आणि मेले. असे जीवन जगणाऱ्या शहाण्यांना काय म्हणावे. दुर्बलतेने मिळालेल्या या मानवी जन्माचे फोलकट होऊ देऊ नका रे, असे समर्थ कळकळीने सांगत आहेत. ते वारंवार आपल्याला दासवदात जाणवत राहते. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, जिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. चंदनाप्रमाणे दुसऱ्यांसाठी झिजल्याशिवाय आणि काही सोडल्याशिवाय, सोसल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही. देहाचा काही भरवसा सांगता येत नाही. आयुष्य कधीतरी संपणारच आहे. याचे स्मरण ठेवून लोकांसाठी जेवढे करता येईल तेवढे सत्कार्य करावे. करता करविता ईश्वर आहे, त्याची भक्ती करून त्याला आवडेल अशी कृती करावी आणि कीर्तिवंत व्हावे, हीच समर्थांची अपेक्षा होती, नाही काय. धन्यवाद. वा अनसुयाताई, आज तुम्ही स्वामी समर्थ रामदासांवर आम्हाला मार्गदर्शन केलं. छान छान मस्त सांगितलं. छान सुंदर. छान, खूप सुंदर. सुंदर. धन्यवाद. आपल्या समोर आता अर्चनाताई रिसवडकर सादरीकरण करतायत. अर्चनाताई, करा, सुरुवात करा. ओके. माझ्या कथेचं नाव आहे ट्रिप किंवा फिरणं. ऐकू येतंय ना सर? होय होय. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट असेल, तेव्हा ट्रिप हा कॉन्सेप्ट नव्हताच. गावातच असायचे बरेचसे लोक. एखाद्याचे दादा बाबा मुंबईला आले की मग हळूहळू 2-3 वर्षांनी त्यांच्या मागून एक यायचं. इथे पण तसंच होतं. पण ते जाऊ देत. माझ्या मिस्टरना नोकरी लागली आणि त्यांची तीव्र इच्छा होती की दरवर्षी बोनस झाला की आपल्या आईला तिच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं. मग ठीक आहे, झालं तर मग, ठरलं तर मग, आणि मिशन चालू झालं. माझ्या कल्पनेप्रमाणे अक्कलकोट पासून सुरुवात झाली असेल. अर्थात एसटीने प्रवास. त्यावेळेचा लांबचा प्रवास पण एसटीचाच असायचा. एसटी 5 मिनिटं लेट झाली की सासूबाईंची बडबड चालू व्हायची. गर्दी असली तरीही तेच. वाटेत भूक लागली की बांधलेली शिदोरी खायची आणि पाणी पिऊन परत एसटी कधी चालू होईल याची वाट बघायची. चहा हा प्रवासात लागतोच. मग तो एसटी थांबेल त्या ठिकाणाहून घ्यायचा. हवं असणारं अक्कलकोट ठिकाण आलं. पूर्वी देवस्थानात एवढी गर्दी नसायची, कारण जास्त कोणी जायचंच नाही, कारण एवढा पैसाच नव्हता. गावात जो वार्षिक महोत्सव किंवा स्थानिक लोकांनी बसवलेली नाटकं तेवढाच आणि तेवढाच विरंगुळा. तेव्हा दिलासा वगैरे पण काही नव्हतं. जोक अपार्ट. गावात वेगवेगळी देवळं असायची. वेगवेगळ्या वारानुसार, म्हणजेच सोमवारी महादेव, मंगळवारी गणपती वगैरे अशा ठिकाणी जाऊन लोक दिवस आनंदाने घालवत होते. मध्येच जरा विषयांतर झालं. पण आता ते अक्कलकोटला पोचले. दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन तिथे गुरुजींच्या घरी 2 दिवस मुक्काम करून पंढरपूर, तुळजापूर, सिद्धेश्वर वगैरे केलं आणि मग परतीच्या प्रवासाकडे निघाले. येतानाही तीच तऱ्हा. बस 10-15 मिनिटं लेट होती म्हणून लगेच अशक्या, पुढच्या मी येणार नाही. यांचं नाव अशोक होतं. त्यांना त्या अशक्या म्हणायच्या. परत कधीही कुठेही बसनी जायचं नाही. पण हे सगळं बोनस होईपर्यंत. एकदा बोनस झाला की हे परत विचारायचे, यावर्षी आपण अहमदाबाद बडोदा करायचं की इंदोर, भोपाळ, उज्जैन, ओंकारेश्वर करायचं. मग त्या सांगायच्या कुठे जायचंय ते. असं करता करता बरीच ठिकाणं झाली त्यांची. अक्कलकोट तर बऱ्याच वेळा झालं. शेगाव, शिर्डी, डहाणू,
पुणा कोल्हापूर वगैरे सगळं झालं. नटसम्राट सारखी नाटकं तर त्यांनी 5-6 वेळा बघितले, कारण त्यावेळेला ताकद होती. राहिलं ते फक्त विमान, त्यांना एकदा विमानात बसायचं होतं. पुण्यापर्यंत पण चाललं असतं, पण तेवढाही पैसा नव्हता. कितीही ऍडजस्ट केलं तरी ते बजेटच्या बाहेरच होतं. जरासा पैसा आला आणि आम्ही त्यांना सांगितलं की घरापासून एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी करूया आपण, आणि तुम्हाला विमानात बसून पुणे नाहीतर कोल्हापूर करूया. पण त्यांनी सांगितलं, आता माझी ताकद कमी झालीये, विमान वगैरे काही नको. म्हणून म्हणतात ना, शक्ती तेव्हा भक्ती. एवढं बोलून मी माझं कथा पूर्ण करते. ओके. वा वा, छान सांगितलं. आणि एक छान तुम्ही त्याच्यातला विषय कव्हर केला की प्रत्येक बोनसला वर्षातून एकदा आईकडे जाऊन आईला फिरायला नेणं हा एक फार उत्तम कन्सेप्ट आहे तरुणाईसाठी. हो हो. खूप छान अनुभव कथन, खूप छान. छान छान खूप छान छान विषय अपर्णा. थँक्यू छान थँक्यू प्रयत्न. आणि Thank you, विषय thank you. पण छान छान छान. थँक्यू थँक्यू. छान छान. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. मागील 2 भागामध्ये आपण ज्वालामुखीबद्दल ऐकलेलंच आहे. मग तो कसा उद्रेक होतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सापडलेली जी लोक होती ते कसे काय त्याच्यातून बरे झाले किंवा काय झालं. आज आपण बघणार आहोत 3रा भाग, म्हणजे काय की ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे तर शास्त्रज्ञांना कळतं का, वैज्ञानिकांनी काय त्याच्यामध्ये यंत्रणा राबवलेली आहे, मग काय केलं जातं हे आपण बघायचं. आणि नंतर आपण हे पण बघूया की उद्रेक झाल्यानंतर काय काय उपाययोजना केल्या जातात हे आपण पाहूया. आता ज्वालामुखी हा पृथ्वीच्या आतल्या द्रवरूप खडक प्रचंड उष्णता आणि अत्यंत उच्च दाब यामुळे होतो. हा दाब अणुबॉम्बपेक्षा कित्येक पटीने जास्त ऊर्जा निर्माण करणारा असतो. शास्त्रज्ञांच्या अविश्रांत परिश्रमानंतर आज जगभर ज्वालामुखी भोवती बहुपातळी यंत्रणा विकसित करण्यात आल्या आहेत. तर कुठल्या कुठल्या म्हणजे आधीच्या तर भूकंप सदृश कंपन मोजमाप करतात. सल्फर डायऑक्साईड सारख्या वायूचे प्रमाण मोजतात. जमीन फुगते का ते पाहतात. तापमानाची वाढ मोजतात. 24 तास निरीक्षण नेटवर्क यंत्रणा राबवतात. यामुळे काय होतं, आठवडे किंवा कधी कधी महिने आधी सुद्धा इशारा देता येतो लोकांना. शिवाय थंड पाणी फवारण्याची सोय, मातीच्या भिंती उभारून ठेवतात, नियंत्रण स्फोट करण्याची सोय करून ठेवतात. मुख्य म्हणजे अशा आपत्कालीन काळात एकमेकांना मदत करून ठेवतात व कशी करायची हे सांगतात. शिवाय सरकार यंत्रणेला सहकार्य कसे करावे, त्याच्यानंतर म्हणजे लोकांना सावधान करण्यासाठी सतत फतवे काढून त्यांचा मनोधैर्य वाढवतात. बचाव कसा करावा, सायरन अलर्ट कसे पाळावे, हजार्ड व मॅप्स म्हणजे धोका नकाशे जे असतात ते कसे वाचावे, कसे पाळायचे, व मॉकड्रिल्स कशी करावी म्हणजे नियोजित सराव आणि तालीम दिली जाते लोकांना. अशा प्रकारे पुष्कळ काळजी घेतली जाते, सावधानता बाळगली जाते. असं केल्यामुळे काय होतं, पूर्ण बचाव तर तसा लोकांचा होत नाही. आर्थिक नुकसान पण खूप जातं, परंतु काही प्रमाणात लोकांचे जीव वाचतात आणि सामाजिक गोंधळ काही प्रमाणात टळू शकतो. आता आपण पाहूया की समजा आता उद्रेक झालेला आहे तर सरकारी यंत्रणा कशी राबवली जाते, बचाव कार्य कसं राबवलं जातं. उद्रेक झाल्यानंतर ची उपाययोजना आपण पाहूया. नुकसान थांबवणे व लोकांचे जीवन पुन्हा उभे करणे हे जे खरं उद्देश असतं. शोध व बचाव कार्य सुरू होतं, वैद्यकीय मदत सुरू होते, अन्न पाणी मास्क औषधं ह्याची वाटप केली जातात. राख खूप उडते त्यावेळेला, राखेपासून बचाव कसा करायचा,
राखेचे कॉन्क्रीट होण्याआधी राख थोडीशी थंड झाली ना तर मोठा कॉन्क्रीट डोंगर सारखा कडक डोंगर असा तयार होतो. म्हणून राख थंड व्हायच्या अगोदर त्याला स्वच्छ केली जाते. रस्ते, शेतजमीन, गटार लाईने स्वच्छ केली जाते. लोकांना नवीन सुरक्षित ठिकाणी वसाहत करून दिली जाते. तिथे शाळा, दवाखाने, रोजगार कार्यक्रम, मानसिक व शारीरिक आरोग्य शिबिरे घेतली जातात. नुकसान भरपाई, विमा क्लेम, शेतकऱ्यांना जागा व त्यांना बियाणे व खत पुरवणे अशी सगळी सुविधा दिली जाते. एक महत्वाचे म्हणजे असं की दीर्घकाळानंतर राखेची जी माती असते ती अत्यंत सुपीक बनते. त्यामुळे इंडोनेशिया, जपान, इटली येथे ज्वालामुखी परिसर शेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर सरकारला किंवा जनतेला त्याच्यामधून काय धडा मिळतो हे ते बघतात की आपल्याला ह्याच्यामधून काय शिकायला मिळतं. मग ते पुढील उद्रेकासाठी ती तयारी आधीच करून ठेवतात. काय चुकलं, कोणता सावधान इशारा उशिरा मिळाला, नवीन सेन्सर उपलब्ध केले जातात, सुधारित आराखडा तयार केला जातो व कडक कायदे केले जातात. आता न्यूझीलंड हे पोस्ट डिझास्टर लर्निंग साठी ओळखले जाते. तर अशा प्रकारे ज्वालामुखीचे एक थोडक्यात सारांश आपण पाहिला. धन्यवाद. खूप छान अनामिका ताई, खूप वेगळी माहिती आपल्याला मिळाली. छान माहिती दिली. छान छान. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात माझ्या दैनंदिन जीवनातलं कठीण काम करायला सुरुवात करतो आणि हे दर 15 दिवसातून एकदा करतो. ते म्हणजे डॉक्टर शुभताईंनी आपल्याला जे कथन केलं आहे त्याचा थोडासा आढावा घेणं. म्हणजे माझी क्षमता नाही आहे, पण नाईलाज म्हणून तो प्रयत्न करतोय. लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान असा विषय ठेवला होता. त्यामध्ये बक्षीस पात्र निबंधामध्ये त्यांची निवड झाली होती. त्यात ते 3 भाग अगोदर झाले आणि आज आपण 4था भाग ऐकला. एकनाथांचे काम ज्ञानेश्वरांनी व्यक्त केले, आता परस्परे घडो मैत्र जीवाचे, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. सामाजिक एकता घडवण्यासाठी प्रयत्न, समाजकार्यात समाजाने त्यांना खूप त्रास दिला. एकनाथांबद्दल बोलतो आपण. पण त्यानंतर त्यांचं दुर्भाग्य असं की त्यांचा मुलगा हरिपंडित यांनी पण त्यांना आयुष्यात खूप त्रास दिला. पण संत मुखे व्हावे पाणी या उक्तीला धरून ते सर्व काळ शांत राहील. त्यांची निर्मिती खूप मोठी आहे. त्यामधला भावार्थ रामायणामध्ये 38,000 श्लोक आहेत असा त्यांनी उल्लेख केला. एकनाथी भागवत मध्ये 18,000 श्लोक आहे. जीवनमूल्याचा स्रोत या सगळ्या श्लोकांमधून वाहतो आहे. एकनाथांनी भागवत रामायणातून समाजात स्फूर्ती प्रेरणा निर्माण केली. त्यावेळेचा समाज आणि आताचा समाज याची आपण तुलना नाही करू शकत. तो समाज पण सर्व बाजूनी ग्रस्त होता आणि या आपल्या संत जे आपले होते त्यांनी केलेलं काम हे अपरंपार आहे. त्याची आपण आता विचार पण करू शकत नाही, तुलना करू शकत नाही. एकनाथांनी समाजकंटकाला कठोर भाषेत वर्णन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी संबंध पण तसेच ठेवले होते. नाठाळाचे माथा आणू काठी, पण त्याचबरोबर बाकी जनसमुदायासाठी नाचू भगवंताचे भजनी ही जीवनमूल्य देऊन त्यांनी समाजाचा एक समन्वय राखला असं ते म्हणतात. मातृत्वाची व्याख्यामध्ये त्यांनी 5 गवळणींचा उल्लेख केला.
ह्या पाची गवळणी मला लहानपणापासून माहिती आहे. त्याच्यात पाची गवळणींचं 5 रंगामध्ये वर्णन केलेलं आहे. पहिली गवळण रंग सफेद वगैरे. परंतु त्याच्या नंतर संतांनी आत्मरंग हा एक 5वा रंग त्यामध्ये जोडला आहे. अवघी रंगला पांडुरंग, अवघा झाला श्रीरंग. मराठी माणसाला संत मंडळीने धैर्य दिले. आपले आयुष्य सफल करण्यासाठी काय करता येईल ते शिकवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीपणाची बोळवण केली. खूप छान डॉक्टर शुभदाताई, आम्हाला या संतांचा तुम्ही जो आढावा घेता आहे त्याच्यामध्ये खूप ज्ञान प्राप्त होत आहे आणि पुढल्या सादरीकरणामध्ये तुम्ही 5वा भाग सादर करणार आहोत त्याची आम्हाला प्रतीक्षा असणार आहे. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. नमस्कार. 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 सर्वांनी आपापल्या परीनं वेगवेगळे विषय घेऊन आपल्या भावना आपल्या लेखनातून कथनातून व्यक्त केल्या. खूप छान वाटलं. चंदनाचे हात चंदनाचे पाय असं संतांचं वर्णन केलं जातं आणि भारतीताई खानोलकरांनी घेतलेला विषय आहे न लगे चंदना सांगावा परिमळ. म्हणजे वाऱ्याबरोबर त्याचा सुगंध आपोआप वाहत असतो. माझं श्रेष्ठत्व काय आहे हे चंदनाला सांगावं लागत नाही. आणि म्हणून संत रामदास म्हणतात की मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना नेव व्हावे. म्हणजे समाजात किंवा जगामध्ये ज्या व्यक्तींना संतत्व प्राप्त होतं त्यांची तुलना चंदनाची केली जाते. ही चंदनाची हात आणि चंदनाचे पाय असणारी माणसं चंदनासारखी कशी असतात, दिव्यासारखी कशी जळतात, वाऱ्यासारखी कशी झुळकीनं माणसाला आनंद देतात, याचे काही प्रत्यक्ष दाखले दृष्टांत भारतीताईने आपल्याला त्यांच्या वाचनाने, म्हणजे नुसत्या वाचनाने मी म्हणत नाही तर समृद्ध वाचनाने आपण वाचतो. पण काय वाचावं आणि वाचलेलं कसं ध्यानात ठेवावं आणि ते इतरांपर्यंत कसं पोचवावं ही सुद्धा 64 कलांमधली एक कला आहे. आणि ती अभ्यास योगेन ततो मामिक छांतु धनंजय. अभ्यास समर्थोसी मत कर्मो परमो भव. भगवान श्रीकृष्णाने आपल्याला जे सांगितलं तेच आपण खरं तर जगत असतो, फक्त आपल्याला ते माहित नसतं. पण ती वेळ त्या जगण्याची कशी असते याचे 3 दृष्टांत त्याने आपल्याला दिले. की 10 मार्च 25 रोजीचा एक दृष्टांत त्याने आपल्याला सांगितला की कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये वसंत दहाड्यांच्या नावाने दिला गेलेला हा पुरस्कार सतीश आळेकरांना मिळाला. त्या म्हणाला गोष्ट छोटी आहे. मंदिरात जाताना आपण कधीही चप्पला घालून, बूट घालून, अगदी मोजे सुद्धा घालून जात नाही. या मागची एक निर्मळ भूमिका म्हणजे आपण तिथे भगवंतापुढे कुणीही नसतो, अत्यंत विनम्र भावनेने त्याचं वंदन करायचं. हे आपण मंदिरात तत्व पाळतो. पण त्याने सांगितलं की स्टेजवर जाण्यापूर्वी सतीश आळेकरांनी आपल्या चपला काढून ठेवल्या. कारण ज्या कुसुमाग्रजांच्या नावाने आकाशातला तारा जे आपली ओळख सांगतो आहे की मी कुसुमाग्रज आहे,
आणि पृथ्वीवर त्याचा प्रकाश पडतो. इतक्या मोठ्या कवीच्या नावाने मिळणारा, स्मृतीने मिळणारा पुरस्कार किती मोठा आहे. पुरस्कार अनेक मिळतात, पण प्रत्येक पुरस्काराचं महत्व वेगळं असतं. हे तो स्वीकारणाऱ्याला माहिती पाहिजे. केवळ आपलं पुरस्कारांची गर्दी घरात करायची आणि पुरस्कारांची कपाट वाढवायची ही त्यामागची भूमिका नाही. जी पादत्राणे काढणं आहे ते मनाचं मनोमालिन्य धुवून टाकणं आहे. मी तिथे कोणीही नाही. आजही हा पुरस्कार स्वीकारतो आहे, पण मी अत्यंत नम्र आहे, लहान आहे. खरं तर एका कवीने असं म्हटलेलं आहे की अत्युच्ची पदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा. पण समाजात सगळीच माणसं सारखी नसतात. काही माणसं आपल्या संस्काराने अत्यंत मोठी होतात आणि हे त्यांचं मोठेपण हे त्यांच्या घरात वाहत आलेल्या संस्कारांच्या प्रवाहाचं महत्व आहे. आणि म्हणून इथे आपण कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्या दैवताच्या नावाने आपण पुरस्कार स्वीकारणार आहोत. ही अत्यंत विनम्रतेची भावना आपल्याही मनामध्ये दिली आणि म्हणून आपण इथे कुसुमाग्रजांना आणि आळेकरांनाही वंदन करूया. दुसरी गोष्ट त्याने आपल्याला प्राण यांचे सांगितले. खरं तर लहानपणापासून प्राण यांचे आपण जे चित्रपट बघितले ते अत्यंत निगृण, क्रूर आणि मत्सरी, द्वेषी अशा तऱ्हेच्या भूमिका केलेल्या आहेत. पण उपकार या चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या. त्याचं कारण तुम्हाला सांगते की त्या वेळेपर्यंत त्यांची मुलं 18 वर्षाची पूर्ण झाली होती. पण तोपर्यंत त्यांनी एक पथ्य पाळलं की आपल्या मुलांना आपला असा क्रूर चित्रपट दाखवला नाही. कारण मुलांच्या मनावर आपला बाप किती क्रूर कर्मी आहे हा संस्कार होऊ नये ही त्या मागची भावना होती. आणि माणसाला कुठेतरी वळावं लागतं, कुठेतरी वळण घ्यावं लागतं आणि म्हणून चेंज इज द रेस हा जो बदल आहे ह्या आयुष्याला सकारार्थी, सन्मानार्थे आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं श्रेय प्रदान करणारा असतो. आणि म्हणून आपण प्राणांना सुद्धा आणि त्यांना ती भूमिका प्रदान करणाऱ्या जो कोणी दिग्दर्शक लेखक असेल त्यांनाही वंदन करूया. तिसरी गोष्ट त्याने सांगितली, लोकांचा जो राजा, जनतेचा राजा, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. या सद्भावनेनं राज्य करणारे जे जे राजे आपल्याकडे होऊन गेले त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा अलीकडच्या काळामध्ये पहिला नंबर लागतो. आणि म्हणून आपण त्यांना इथे वंदन करूया की त्यांचा आपल्या अधिकाऱ्यांमध्ये किंवा हाताखाली काम करणाऱ्या लोकांमध्ये काय इमेज होती त्यांची. म्हणजे नावाचा कसा दरारा असतो, ते नाव मोठं नसतं तर ते काम मोठं असतं, कर्तृत्व मोठं असतं. आणि या करता त्यांनी जे नाव दिलेले आहे की न लगे चंदना सांगावा परिमळ, हे मला खूप आवडलं. आणि शाहू महाराजांचा फोन आल्याबरोबर डोक्यावर कुठलंही म्हणजे टोपी, पगडी, फेटा नसलेल्या माणसानं तो फोन घेतला नाही. हा टोपी घालूनच मी फोन घेतो. खरं तर त्या म्हणाल्या की फोनवर त्या काळी खरंच त्या माणसांनी टोपी, फेटा, पगडी घातली का हे
महाराज बघू शकत नव्हते, पण महाराजांना पूर्ण विश्वास होता की आपली माणसं, आपली रयत, आपले अधिकारी कसे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला जो विश्वास आणि श्रद्धा आहे ती खूप महत्वाची आहे. या गोष्टी आपण नव्या पिढीला आवर्जून सांगितल्या पाहिजेत. एकदा ऐकणार नाहीत, दोनदा ऐकणार नाहीत, तीनदा ऐकणार नाहीत, पण चौथ्या वेळेला त्यातली कानामात्रा वेलांटी नक्की त्यांच्या लक्षात राहील. आणि सरांचे हे प्रयत्न आहेत ते खूप छान आहेत. किती जण यात भाग घेतात याला मी शून्य किंमत देते. भाग घेतात आणि आपापल्या परीनं आपलं जे काही मंतव्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. त्यामुळे भारतीताईंनी सुरुवातीला जे गुगली टाकलेली आहे ती खूप छान आहे आणि मला खूप आवडली. त्यानंतर त्यांनी आपल्याला आणखीन एक उदाहरण सांगितलं की गुरुचं नाव उच्चारतात शिष्य कानाला हात लावतात, म्हणजे न जाणो मी चुकणार नाही, पण चुकून माझ्या हातून चूक झाली असेल तरी मी आधी गुरुची माफी मागतो आणि मगच त्यांचं नाव उच्चारण्याचा मला अधिकार आहे. ही खूप चांगली भावना आपल्यापर्यंत पोहोचवली. अमृत हे थेंबरच असतं, पण त्याने माणसाला संजीवनी मिळते. अशा ज्या घटना आहेत, ज्या गोष्टी आहेत, जे किस्से आहेत ते आपल्यासाठी संजीवनीचं काम करतात. भारतीताईंचं मनपूर्वक कौतुक आणि पुढच्या लेखनासाठी त्यांना शुभेच्छा. विकास पाटलांनी गुरु प्रतिपदेचं महत्व जाणून नरसिंह सरस्वती निजानंदी कमळ या घटनेवर त्याने जे आपलं मंतव्य व्यक्त केलं की त्यांची आणि शिष्यांची अखंड गाठ पडावी, पण त्यावेळेला अडचण आहे की जो राजा आहे तो परधर्मी आहे, तो सतत येऊन आपल्याला त्रास देईल. याकरता एका वेळी गुप्तता राखणं आणि त्याच वेळी आपल्या भक्तजनांची काळजी वाहणं, या दोन महत्वाच्या गोष्टी गुरूंना करायच्या होत्या. आणि म्हणून त्यांनी गाणगापुरी गुप्त राहणं आणि अन्य ठिकाणी आपलं वास्तव्य ठेवणं हा मार्ग स्वीकारला. आणि मग पुढे कशा तऱ्हेनं मी शैल पर्वतावर जातो, तेथे कसा आहे आणि इथे कसा आहे, अमरजा संगमावर मी स्नान कसा करेन, प्रातसंध्येला मी नरसोबाच्या वाडीला कसे येईन, तिथलं अनुष्ठान, तिथलं स्नान, पुन्हा मठाकडे परतणं आणि गाणगापुरीत वास्तव्य असणं, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी गुरूंना साधायच्या असतात. म्हणजे त्यांची मनोकामना किती प्रचंड ताकदीची आहे. आणि दुसरी गोष्ट, एकाच वेळी किती अवधान ते पाळू शकतात आणि कुणालाही नाराज करायचं नाही. भक्तांची सोय आधी पाहायची, हे गुरुचं काम आहे. आणि म्हणून गुरु म्हणजे परमेश्वर, गुरु म्हणजे माऊली, कृपेची सावली, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. गुरुंनी पुष्पाचं आसन करायला सांगितलं, भक्तांनी ते लगेच केलं. त्यासाठी त्यांनी शेवंतीचे वगैरे फुलं आणले आणि त्या आसनावर बसून गुरु त्या संगमावरती गेले. पण जाताना त्यांनी आपल्या भक्तांना काळजीत ठेवलं नाही की मी तिथे पोहोचेन की नाही, किंवा मी पोहोचलेला संदेश तुम्हाला कसा मिळेल. याकरता त्यांनी भक्तांची सोय केली की मी फुले पाठवेन शेवंतीची, ती खूण असेल की मी तिथे अगदी व्यवस्थित पोहोचलो. म्हणजे कुठलाही गुरु असला
तरी गुरुच्या मनामध्ये शिष्याविषयीची प्रेम भावना किती उत्कट असते याचं हे सुंदर उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. आणि अशा तऱ्हेनं आपल्या ज्ञानामध्ये भर पडली आणि विकास पाटलांनी केलेला अभ्यास जे चिंतन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा. सुवर्णाताई कुलकर्णींनी आपल्याला नातवाच्या माध्यमातून रामायण महाभारताचा आधार घेऊन गर्वहरणाची, भीमाची आणि मारुतीची गोष्ट आपल्याला सांगितली. या गोष्टीमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या नातवाला ही गोष्ट सांगितली की बालवयापासून गची बाधा होऊ नये याकरता पालक किंवा ज्येष्ठ मंडळी जर कार्यरत राहतील तर आजच्या पिढीमध्ये किंवा तरुणांमध्ये जो आपल्याला सर्वत्र म्हणजे सांगायला कसं तरी वाटतं, पण जो उद्धटपणा किंवा अजिबात केअरलेसनेस आहे तो निर्माण होणार नाही याची आपण खात्री बाळगू. त्याबद्दल सुवर्णाताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील चिंतनासाठी त्यांना शुभेच्छा. अनुसयाताई कुंभाराने पुढील आठवड्यात येणारी दास नवमी आणि या निमित्तानं दासांना केलेलं विनम्र अभिवादन. दास नवमी किंवा जो काही आपल्याला दासबोध आहे तो काय शिकवतो, तर संत वाङ्मय आपल्याला जगावं कसं हे शिकवतो. उत्कट मिळमिळीत आहे ते अवघे टाकावे, म्हणजे उत्कटाचा ध्यास घेताना मिळमिळीत गोष्टी, त्याज्य गोष्टी, ज्यांना किंमत नाही, ज्यांची व्यर्थ अशी जी काही आपण जपणूक केलेली आहे ते सगळं आपण फेकून द्यावं आणि फक्त उत्कटाचा ध्यास धरावा. जे जे उन्नत उदात्त वहन मधुर ते त्याचा ध्यास धरायला दासबोध आपल्याला शिकवतो. मग त्याच्यामध्ये कोणतंही संत वाङ्मय आपल्याला उत्कटतेचा ध्यास करायला शिकवतो आणि मिळमिळीताचा त्याग करा हीच सूचना आपल्याला मिळते. मनाची तळमळ त्याकरता महत्वाची आहे. म्हणजे आपण म्हणतो आडात असेल तर पोहऱ्यात येणार. आपलं मन हे आड आहे आणि आपले विचार किंवा आपलं लेखन, आपल्या कल्पना हे जर आपण पोहरा समजला तर आपल्या मनाच्या तळाशी चाललेली जी तळमळीची प्रक्रिया आहे ती आपल्या विचारांच्या कल्पनेच्या पोहऱ्यात चांगल्याच गोष्टी प्रदान करणार. तिथे मिळमिळीत व्यर्थ काहीही येणार नाही. मग ती भक्ती असो, अनुष्ठान असो, चातुर्य असो, त्यामध्ये मनाचं मालिन्य नको. आणि सगळं काही करताना स्वहितापेक्षा परहित जपायला शिकूया. आपण लहान असताना कुस्ती गिरवायला आपल्याला होते, त्याच्यामध्ये एक सुविचार होता की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि इतरांसाठी मेलास तर जगलास. हेच रामदासाने आपल्याला मरावे परी कीर्ती रूपे उरावे, म्हणजे त्यासाठी जनसेवेचे बांधून कंकण जीवन सारे घेतो अर्पून. आणि ही भावना जेव्हा अंतःकरणात दृढ होते तेव्हा म्हणतात की साक्षात परमेश्वर त्या माणसाच्या पायाखाली, त्याला काटे रुतू नयेत, दगड धोंडे लागू नयेत म्हणून स्वतःच हृदय अंथरतो. त्यांच्यासाठी पायाखाली देव अंतरी निज हृदयाला
कारण तो देवाला आवडतो. कारण देवाला आणि संतांना मिळमिळीत कार्य आवडत नाही. हा जन्म देवाने आपल्याला उत्कटतेच्या ध्यासाची पूर्ती करण्याकरता दिलेला आहे. आणि म्हणून तो उत्कटतेचा ध्यास म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा विकास म्हणजे परमार्थ. स्वहित आणि परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपण जर नीट केल्या नाहीत तर ईश्वर प्राप्ती होणार नाही. मग किडा मुंग्या पशु पक्षी जन्माला आले आणि गेले, किती एक आले आणि मेले, त्यांची गणना कोण करतो? किंवा व्यंकटेश स्तोत्रामध्ये असं म्हणलेलं आहे, उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचली या वृक्षाची फले मधुर कोठून असते. खूप छान माहिती. आणि भगवंताची उत्कट कीर्ती आपल्या मनात राहावी, ती प्राप्त व्हावी अशी इच्छा आपणही करूया. आणि अनुसयाताईंना भरपूर आपण शुभेच्छा देऊन पुढच्या कार्यासाठी त्यांना आपण शुभकामना चिंतूया. अर्चना रिस्वाडकरांनी स्व अनुभवातली एक कथा सांगितली. निबंध लिहिताना आपण लिहितो, आई हे दैवतांचे दैवत आहे. किंवा माधव जुले यांची कविता आपल्याला माहित आहे, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तू जाता मी कोणते उपाय. हे निबंध लिहिणं, कवितेतून गाणं किंवा गाण्यातून आईची महती थोरवी व्यक्त करणं, या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण बोलणं आणि कृती याच्यामध्ये माणसाच्या जमीन आसमानाचा फरक असतो. आताच आपण म्हणलं की जे जे उन्नत उदात्त मन मधुर आहे ते आपण घ्यावं. ते ज्याने घेतलं असेल त्यांनाच आई कळली, आईची किंमत कळली. आणि वर्षातून एकदा त्यांना मिळणारा जो बोनस होता, खर तर तो त्यांना त्यांच्या मिस्टरांना मुलांकरता, स्वतः करता, भविष्याकरता ठेवता आला असता. पण त्यांनी तो विचार कधीही केला नाही. हातात बोनसची रक्कम आल्याबरोबर ते आईला विचारत असत की आता आपण कुठे जाऊया. प्रवासाची साधनं थोडी, खूप लांबचा प्रवास न झेपणारा, कारण माणसाजवळ तेवढा पैसा, सुविधाही गाड्या घोड्या नव्हत्या. पण प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्या वरती नोंदा, का बसुनी वाढविता मैदा. ही केशवसुतांची कविता त्यांनी कदाचित ऐकली असेल. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते पैसे आल्याबरोबर आईला कुठेतरी देवधर्म करून आणणं ही उज्ज्वल कामना प्रकाशित होत असे. आणि त्या प्रकाशात ते आपल्या आईला कुठेतरी घेऊन जात असत. असं बऱ्याच ठिकाणी घेऊन गेले. पण त्या म्हणतात की आईला विमानाचा प्रवास घडला नाही आणि तो त्या काळी घडवणंही शक्य नव्हतं. पण एकदा शक्यता निर्माण झाली. पण त्यावेळेला आईची शारीरिक क्षमता कमी पडल्यामुळे हा विमान प्रवासाचा कप्पा त्यांना बंद करावा लागला. त्या क्षणी त्यांना झालेल्या वेदना मला आज म्हणजे जाणवत आहेत की त्यांच्या जागी आपण गेलो तर कळेल की आई करता खूप करायचं असतं, पण ती परिस्थिती आपल्याला तशी साथ देत नाही. आणि त्या आठवणी पुढे आपल्याला खूप त्रास देत राहतात. पण तरी सुद्धा जे जे जमेल ते करून आईची सेवा करणं, लेकराची सेवा केलीच तो आई, पण लेकरानेही सेवा केली आईची, हे आपल्याला चित्र बघायला मिळालं. आणि म्हणून तिचे पांग आपण कधीही फेडू शकत नाही. खूप चांगला अनुभव. असेच अनुभव घरोघरी घडावेत आणि प्रत्येकाने ते व्यक्त करावेत अशी मी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. त्यानंतर येतात
अनामिकाचं भान. यापूर्वी त्यांनी ज्वालामुखी कसा होतो, त्यातून होणारं जे नुकसान आहे त्याचं वर्णन केलं. आज ते आपल्याला सांगतात की असा प्रचंड ज्वालामुखी झाला, आग पसरली, धूर धूळ, प्रचंड मैलोमैल अशा दरी पडतात, जमिनीला भेगा पडतात. मग अशा वेळेला माणसांचं जीवित सुखी समाधानी व्हावं, पूर्व स्थितीला प्राप्त व्हावं, यासाठी जे काही उपाय केले जातात त्याची माहिती आज आपल्याला त्यांनी दिली. की भूकंपाचे जे काही संदेश असतात ते आधी मोजले जातात. तापमानातली झालेली वाढ मोजली जाते. 24 तास निरीक्षण केलं जातं, कारण एकदा संदेश आला की केव्हा त्याचा उद्रेक होईल ते सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्घटनेपूर्वी लोकांना सूचित करणं, जाग करणं, त्यासाठी त्यांना आपत्कालामध्ये कशा तऱ्हेचं जगावं, वागावं, व्यवहार करावा, परस्परांना कसं सहकार्य द्यावं, ही सर्व प्रकारची लोकजागृती आणि त्यानंतरचं बचाव कार्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेस्क्यू म्हणतो. सायरन कसे वाजतात त्यांचा सराव, सायरन वाजल्यावर आपण काय भूमिका घ्यावी, नकाशा वाचन करावं की याची जी येणारी संकट आहेत ती कोणत्या रेखांशावर आणि अक्षांशावर किती मैलापर्यंत पसरू शकतात. आणि हे सगळं सावधानतेचं ट्रेनिंग अत्यंत महत्वाचं आहे. एक तर आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे टाळू शकत नाही, पण आपण म्हणतो की आजारी न पडणं हेच खरं औषध आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पण इथे आपल्याला जे जे करता येईल, ध्वंसाची तीव्रता कमी करता येईल, लोकांमध्ये स्वस्थतेचं, शांततेचं, सहकार्याचं वातावरण कसं निर्माण करता येईल हे सांगितलं. आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगितली की ज्वालामुखीतून बाहेर पडणारी जी राख म्हणजे धूर आणि धूळ आहे, ती काही कालानंतर शांत झाल्यावर ती कशी सुपीक जमिनीला आधार देते. म्हणजे इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की निसर्ग जसा विपत्तिकारी, विघटनकारी, विनाशकारी आहे, तसं त्याचं दुसरं रूप आपल्याला समाधान देणारं, विकसित करणारं, उन्नतीकडे नेणार आहे. फक्त गरज आहे आपण या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक, सावधानतेने, सावधपणे अभ्यास करण्याचे. कारण जीवन हे अनमोल आहे. या संकटांना किंवा ज्या आपत्तींना आपण घाबरून जायचं नाही, तर याच्यामध्ये मनोधैर्य ठेवून परस्परांचं जीवन कसं विकसित करावं, सुस्थितीला आणावं, हा मोठा संदेश आज त्याने आपल्याला दिला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. नवे विषय ऐकायला मिळाले. असाच सगळ्यांचा अभ्यास चालू राहू दे आणि महाराज त्यांना नवनवीन लेखनाची, चिंतनाची प्रेरणा देऊ देत. जय श्रीराम, जय श्रीराम.